त्यास मोठमोठ्या बॅग घेऊन ते उतरले. त्या बॅगमध्ये काय आहे, नुसतं पैसा वाटप काम सुरू आहे. संजय राऊतांनी फार गंभीर आरोप केला. एकनाथ शिंदे साहेब काल शिर्डीला गेले होते. शिर्डी हे असं देवस्थान आहे की ज्या ठिकाणी सर्वसामान्य माणूस, महाराष्ट्रातील नव्हे तर देशातला माणूस तिथं येऊन शिर्डीच्या चरणी, साईबाबाच्या चरणी लीन होत असतो. आणि म्हणून काल शिंदे साहेबांनी सुद्धा शिर्डीचा दौरा करताना साईबाबाचं दर्शनही घेतलं, साईबाबांना चरणी प्रार्थनाही केली. परंतु काही लोकांना याच्यात सुद्धा आक्षेप आहे. त्यांना असं वाटतं की साईच्या चरणी जायचं नाही. खरं तर ही अवलाद जी आहे यांनी, आम्ही साईबाबाला मानतो, महाराष्ट्रातील जनता मानते. जर तुम्हाला मानायचं नसेल तर मानू नका, परंतु त्या पवित्र स्थानाचं असा अपमान करू नका. तुम्हाला औरंगजेबाची कबर प्रिय आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही गुडघे टेका, त्याबद्दल आम्ही कुठे आक्षेप घेणार नाही. परंतु साईच्या दरबारात जाताना किंवा शिर्डीला जाताना बॅगा घेऊन गेलं म्हणणं हा खऱ्या अर्थानं धर्माचा केलेला सुद्धा अपमान आहे. म्हणून ही औरंगजेबाची आता काही जी नवीन अवलाद निर्माण झालेली आहे त्यांनी तिथे जाऊन गुडघे टेकावा, त्याबद्दल आमचा आक्षेप नसावा आणि नाही पण. म्हणून अशा लोकांच्या वक्तव्याकडे जास्त गांभीर्याने आम्ही पाहत नाही. समता परिषदेचे लोक फॉर्म भरत आहेत बीडमध्ये, संभाजीनगरमध्ये आणि काल नाशिकमध्ये पण यांनी फॉर्म घेतला. तुमच्यासोबत ते महायुतीत आहे तरी सुद्धा अर्ज घेता आणि निवडणूक लढवणार म्हणताय. कारण महायुती भुजबळांची किंमत करत नाही, महिनाभरापासून त्यांना ताटकळत ठेवलेलं आहे, तिकीट देत नाही. इतक्या मोठ्या नेत्याचा असा अवमान का, असा त्यांचा प्रश्न आहे. याच प्रश्नाला धरून आणि युती धर्म फक्त आम्हीच पाळायचा का, असं ते म्हणताय. भुजबळ साहेब हे समता परिषदेचे नेते आहेत, मोठे नेते आहेत. त्यांनी त्यांच्या संघटना चांगल्या पद्धतीने चालवलेली, त्याबद्दल आमचा कोणताही आक्षेप नाही. महायुतीमध्ये ते आज कॅबिनेट मंत्री आहेत आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी जर काय असे काही फॉर्म भरायचा प्रयत्न केला असेल तर त्याबद्दल भुजबळ साहेबच त्यांना योग्य ते मार्गदर्शन करतील. म्हणून कोणी फॉर्म घ्यावा, कोणी भरावा, याला आम्ही आक्षेप घेण्यासारखं आम्ही काही करणार नाही. भुजबळ साहेब योग्य तो समज त्यांना देतील. परंतु एक नक्की आहे की हे महायुतीचं सरकार सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन चालणारं सरकार आहे. कुणाला दुजाभाव किंवा कुणाला मतभेद व्हावेत असं कधी आम्ही, ना आमची वर्तणूक आहे ना तसा प्रयत्न आम्ही कधी केलेला आहे. पण छगन भुजबळांचा हा महायुतीवर त्यांनी याच्यावर कोणतेही कॉमेंट्स केलेले नाही. म्हणून जोपर्यंत त्यांचे कॉमेंट्स येत नाही तोपर्यंत त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाही. छत्रपती संभाजीनगर लोकसभेची निवडणूक रंगतदार होऊ लागलेली आहे. तिरंगी लढत होती, पण आता वंचितनं सुद्धा आपला उमेदवार कायम ठेवलेला आहे. असं वाटत होतं की ते देणार नाही, पण शेवटच्या क्षणाला एबी फॉर्म दिलेला आहे. छत्रपती संभाजीनगरची लढत ही मला वाटतं आम्ही तिरंगी मानतोय. कारण की वंचित असेल, MIM असेल आणि आमची शिवसेना, अशी ती एकंदरीत लढत आहे. वंचितनी जो त्यांचा फॉर्म भरलेला आहे त्याच्या मागचं कारणसुद्धा तसंच आहे की गेल्या वेळेला वंचितनी पाठिंबा देऊन इम्तियाज जलीलला, MIMच्या उमेदवाराला विजय करण्यामध्ये मोठा हातभार लावला होता. परंतु सोलापूर असेल किंवा इतर ठिकाणी या वंचितनी जे त्यांच्या पाठीत खंजीर खुपसलं त्याला आता चोख प्रत्युत्तर देण्याची ही वेळ आहे असं समजून प्रकाश आंबेडकर साहेबांनी वंचितची जागावर त्यांचा उमेदवार उभा केलेला आहे. आणि तो सुद्धा त्याला चांगली मतं पडतील हे ठरल्याप्रमाणे त्यांना ते पडतीलच. आणि म्हणून आता MIMचा पराभव करण्यासाठी सर्वच जण एकटवलेले आहेत आणि कदाचित त्याचा फायदा आम्हाला सुद्धा होऊ शकतो. बरं, अकोल्याला MIMने त्यांना पाठिंबा दिला होता, पण इथं त्यांनी खेळी केलेली आहे असं म्हणताय. अकोल्यात कोण, प्रकाश आंबेडकरांनी कुठे पाठिंबा मागितला होता? जेव्हा यांना वाटलं की आपण महाराष्ट्रामध्ये ज्या एखाद्या ठिकाणी आपण जे निवडून आलेलो आहे त्या ठिकाणी जर आपल्याला सीट धोक्यात येत असेल तर आपणच होऊन स्वतः पाठिंबा द्यावा, म्हणून तो पाठिंबा दिला होता. प्रकाश आंबेडकर साहेबांनी कुठे पाठिंबा मागितल्याचं ऐकले तर नाही आणि त्याचं तसं स्टेटमेंटही नाही. पण प्रकाश आंबेडकरांनी काल अकोल्यात असा दावा केला की आम्ही सुद्धा लोकसभा लढवतोय आणि शिवसेना लढवते, शिवसेनेपेक्षा नक्की आम्ही जास्त मतदान घेऊ, असं त्यांचा दावा आहे. निश्चित प्रत्येक पक्षाच्या ह्यांना, नेत्यांना आपला पक्ष सर्वात पुढे जावा अशी त्यांची इच्छा असते आणि त्यात काही गैर पण नाही. म्हणून त्यांनी केलेली भावना व्यक्त करणं हा एक
पक्षाच्या त्यांच्या ध्येय धोरणाचा तो भाग आहे. म्हणून कुणाला आम्ही ना कमी लेखत ना कुणाला जास्त लेखत. जो तो ज्याचा त्याचा निर्णय किंवा ज्याचा त्याचा भूमिका मांडायला सक्षम आहे. पण प्रकाश आंबेडकरांचं थेट म्हणणं आहे की शिवसेनेपेक्षा आम्ही जास्त ताकदवान. निश्चित वाढली पाहिजे, वाढायला पाहिजे. जनता त्याचा योग्य तो निर्णय घेईल. म्हणून त्याचा जो काही लेखाजोखा आहे तो 4 तारखेला जेव्हा निकाल लागेल त्या टायमाला कळेल. नसीम खानला काँग्रेसमधून कसल्याही पद्धतीचे एंटरटेन केलं गेलं नाही. प्रचाराच्या याच्यात यादीतून त्यांनी स्वतःला बाहेर केलं. त्यातच इम्तियाज जलील यांनी त्यांना ऑफर दिली की मुंबईची ती जागा यमानच्या माध्यमातून लढा. काल नसीम खानने तर इतकं स्पष्टपणे सांगितलं आहे की मुसलमानाचा वापर ह्या काँग्रेसने फक्त मतापुरता केलेला आहे. अत्यंत स्पष्टपणे केलेलं त्यांचं हे वक्तव्य आहे. लोकसभेच्या एवढ्या जागामध्ये एकही मुसलमानाला तिकीट दिलं नसल्याचं नसीम खान म्हणत आहेत, आम्ही नाही म्हणत. म्हणून ही आघाडी जेव्हा होते, जेव्हा आघाडी करायला लागले त्या टायमाला दलित मतदान असेल किंवा मुस्लिम मतदान असेल हे आपल्याकडं कसं येईल हे कुठं एवढा दृष्टिकोन ठेवून जर कार्यकर्त्याला जर तुम्ही वागणूक देत असाल तर त्याचे परिणाम हे असे भोगावे लागतील. नसीम खान कधी काळी मंत्री राहिलेला माणूस, परंतु आज तिकिटासाठी त्याला वनवन फिरावं लागतं. ही परिस्थिती जर त्या इतक्या मोठ्या नेत्यावर जर आली असेल तर सर्वसामान्य कार्यकर्त्याचं काय ही भावना त्यांनी काल व्यक्त केली. आणि मग अशा वेळेला MIMने त्यांना पाठिंबा देणं किंवा त्यांना आव्हान करणं हे साहजिक आलं. अनेक पक्ष त्यांना पाठिंबा देतील किंवा आव्हान करतील, परंतु काय निर्णय घ्यायचा हा नसीम खानने ठरवायचा आहे. ज्यांनी तुम्हाला छळलं आहे, ज्यांनी तुमचा अपमान केला आहे त्यांचा बदला घ्यायचा की त्यांच्याबरोबर राहायचं हा नसीम खानचा निर्णय असेल. महाराष्ट्रातील 8.5 कोटी शेतकऱ्यांना या शेतकऱ्यांच्या मुलाप्रमाणे 2,000 एकर जमीन द्या आणि शेतात उतरण्यासाठी 5-5 हेलिकॉप्टर द्या असे म्हणाले. यावर आपलं काय? दुसऱ्यावर टीका करण्यापेक्षा स्वतःकडे थोडं पहा. एक पत्रकार ज्याला अधिकृत डिग्रीसुद्धा नाही, परंतु काळाच्या ओघामध्ये पत्रकारिता करत करत पुढे आलेले हे पत्रकार यांची संपत्ती जर पाहिली तर यांचे किती कारखाने होते हे लक्षातच येत नाही. काल ईडीने जी काही रेट टाकून त्यांची प्रॉपर्टी सील केली, साध्या पत्रकाराची एवढी मोठी प्रॉपर्टी असू शकते यावर लोकांनी कसा विश्वास ठेवायचा. म्हणून पत्रात चाळीमध्ये असेल, खिचडी घोटाळ्यामध्ये असेल, इतर बाबीमध्ये असेल, पक्षाचं नाव घेऊन इतरांना केलेली ब्लॅकमेल असेल, या माध्यमातून कमवलेला पैसा हा आता लवकरच तुमचा उघडकीस येतोय. आणि ईडीने छापे टाकून करोडो रुपयाची जी लिगल व्हॅल्यू आहे, लिगल फक्त ती जप्त केलेली आहे. त्याची जर मार्केट व्हॅल्यू पाहाल तर डोळे पांढरे होण्याची वेळ आलेली. म्हणून इतरावर टीका करण्यापेक्षा या गैरमार्गाने जो काही पैसा तुम्ही जमा केलेला आहे त्याची आता चौकशी झाली पाहिजे आणि ईडीने याची दखलसुद्धा घेतली पाहिजे असं आम्हीसुद्धा त्यांना कळवणार आहोत. म्हणून आता निवडणुका होऊ द्या, जेलवारी ही यांची ठरलेली आहे. नरेंद्र मोदी कोल्हापुरात शाहू महाराजांच्या विरोधात प्रचार करण्यासाठी येत आहात. हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या गादीचा अपमान नाही का असे संजय राऊत म्हणतात. एकेकाळी महाराजांच्या घराण्याचा वारसदार कोण असा प्रश्न उपस्थित करणारा ही अवलाद आता त्या गादीबद्दल बोलते. त्या गादीचा मान हा सर्वसामान्य माणूस, महाराष्ट्रातला प्रत्येक जनता ही राखते. त्याचा अपमान कधी होऊ देणार नाही. उदयनराजेसुद्धा छत्रपती घराण्यातले आहेत. म्हणून ह्या सर्व घराण्यामधल्या लोकांनी जे काही निवडणुकीला उभे आहेत ते एक निवडणुकीचा भाग, परंतु महाराजांच्या गादीलावर कोणी टीका करणं किंवा कोणी त्याला अपमानित करणं ही महाराष्ट्रातील जनता सहन करणार नाही आणि ते आम्ही होऊ देणार सुद्धा नाही. जी आपली गुलमंडीवर सभा झाली त्या सभेच्या वेळी चंद्रकांत खैरे असे म्हणाले की ज्या गुलमंडीवर त्यांनी सभा घेतली तेथीलच लोक त्यांचे उचलून फेकतील. त्यांना चंद्रकांत खैरेनं स्वतःचं बुड ठिकाणावर ठेवायला सांगा आणि त्यांच्यामुळं असं काही घडणार नाही. इथं महायुतीचा उमेदवार निवडून येईल. काल परवाच्या सभेनंतर अमर दानवेंनी एक ट्विट केलेलं आहे आणि ते ट्विट असं आहे. कार्यकर्त्यांवर होत असतील तर उघड्या डोळ्याने मी पाहू शकत नाही. मी त्यांच्या मांडीला मांडी लावून सरकारमध्ये बसू शकत नाही. मी त्या कॅबिनेट मध्ये नाही बसू शकत त्यांच्या बरोबर. त्यामुळे कारण मी हे पाहतोय, मी उघड्या डोळ्याने पाहतोय, हे अत्याचार पाहतोय, मी नाही पाहू शकत.
तर त्यांचं असं म्हणणं आहे की मुख्यमंत्र्यांना ते इतक्या फास्ट बदलणारा सरडा मी कधी बघितला नव्हता, रंग बदलणारा सरडा. तर आता अंबादास दानवे विरोधी पक्षनेता आहेत, त्यांना कदाचित या बाकी राजकारणाची आणखी माहिती नसावी. त्यांच्यापेक्षा अनेक वर्ष आम्ही मातोश्री जवळून पाहिलेली आहे, म्हणून त्याच्याबद्दलचं भूमिका काय असते नसते याची जाणीव आम्हाला आहे. आणि सभागृहामध्ये ज्यांच्यावर टीका केली जाते, ज्यांच्या मांडीला मांडी लावून बसल्या गेले, ते अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. शिवसेना प्रमुखांचे विचार विकणारे ही नवीन टोळी आता महाराष्ट्राला माहीत झालेली आहे. म्हणून आम्ही जी काही भूमिका घेतली ही महाराष्ट्राच्या जनतेने मान्य केलेली आहे. त्याचाच परिणाम म्हणून मागे जे झालेल्या पंचायतीच्या जे निवडणुका असेल त्याच्यावर आम्ही 2-3 नंबरवर होतो आणि उबाटा गट हे 5 नंबरवर होतं. हा फरक थोडा समजून घ्या. राजकारणाची दिशा कुठे चाललेली आहे याच्याकडे लक्ष द्या. टीका करणे आणि आता ट्विट करणे हे धंदे बंद करा. तुम्ही पण आता तुम्हाला तिथं जी काय अडचण होती त्याची जाणीवसुद्धा आम्हाला आहे. कृपया बोलताना तारतम्य ठेवा. नाही, आम्ही त्यांना काही सल्ला देणार नाही, परंतु एक निश्चित आहे, काँग्रेसला गाडण्यासाठी त्यांनी त्या योग्य तो मार्गाचा वापर जरूर केला पाहिजे. सगळं हे सर्व आहे. नाशिकच्या जागेवरून तुमच्यात भांडणं आहेत, म्हणजे एनसीपी आणि शिवसेनेत भांडणं आहेत. त्यात आता भाजपने एंट्री मारली. भाजपकडून देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन यांच्यासह केंद्रातील वरिष्ठ भाजप नेत्यांनी मला अर्ज भरण्यास सांगितलं, असं महंत अनिकेत शास्त्री यांनी दावा केलेला आहे. आणि म्हणून एक नवीन ट्विस्ट लोकसभेमध्ये, नाशिकच्या लोकसभेमध्ये आलं. कोणताही ट्विस्ट नाही, कोणताही वाद नाही, कोणताही आणखीन त्याच्यावर चर्चा नाही. जागा शिवसेनेची आहे. आज उमेदवाराची घोषणा केली जाणार, एवढं मात्र 100%. हा दावा म्हणून अनिकेत शास्त्री आता यावर दावे प्रतिदावे कोणतेही होणार नाही. जागा शिवसेनेची आहे. आज शिवसेनेच्या उमेदवाराची घोषणा माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब करतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा आहे आणि पुणे दौऱ्यामध्ये सभेच्या व्यासपीठावर मोदींसोबत राज ठाकरे यांचे सुपुत्र पण दिसणार आहे. महायुतीमध्ये आहेत. निश्चित राजसाहेबांनी जो पाठिंबा दिलेला आहे, बिनशर्त पाठिंबा ज्याला म्हणतात, ते दिल्यानंतर राजसाहेबांचे सुपुत्र असेल, राजसाहेबसुद्धा अनेक ठिकाणी सभा घेणार आहेत, संभाजीनगरला सभा घेणार आहेत, म्हणून त्यांचं स्वागत आम्ही केलेलंच आहे. म्हणून व्यासपीठावर दिसणं काही चुकीचं नाही. एक महाराष्ट्रामध्ये 2 टप्प्यात मतदान झाल्यानंतर मतदानाची टक्केवारी प्रचंड घटली आणि विशेष म्हणजे कालच्या एकूण मतदानामध्ये देशात सगळ्यात कमी मतदान असलेलं राज्य आपले मतदारसंघ आहे. का होतंय ते? का लोकांची नाराजी आहे म्हणून होतंय का नेमकं काय होतं? तुम्ही काही निरीक्षण आले केले? नाही, या ठिकाणी एक लक्षात घ्या, निवडणुका ह्या आता आहेतच. मतदान सर्वांनी केलं पाहिजे हे निश्चित आहे. परंतु मराठवाडा असेल, विदर्भ असेल, या ठिकाणचं तापमान एवढं वाढलेलं आहे, जवळपास उष्माघाताने आतापर्यंत 3-4 लोकांची बळी गेलेली आहेत. म्हणजे तो त्रास एवढा जाणवायला लागलेला आहे. प्रत्येक राजकीय पक्षाच्या रॅलीमध्ये जरी पाहिलं तर 1-2 जणांना भोवळ आलेली आपल्याला आढळून येईल, तो कोणताही पक्ष असो. आणि म्हणून अशा ह्या परिस्थितीमध्ये उन्हामध्ये उभं राहणं आणि मतदान करणं याला काही लोकांना निश्चित त्रास होतो आहे आणि त्याच्यामुळं ही पर्सेंटेज काही घटलेलं आहे. तरी आम्ही सर्वांनाच आवाहन करतो आहे, कोणत्याही पक्षाला मतदान करायचं असेल किंवा काही करायचं असेल तर सकाळी थोडं लवकर मतदानाला जा आणि दुपारच्या उन्हामध्ये जर गेले नाही तरी चालेल, परंतु संध्याकाळच्या टप्प्यामध्ये थोडं लवकर जर गेलं तर ते मतदानाचा पर्सेंटेज वाढेल. हा राजकीय पक्षाची पक्षावर असलेली नाराजगीचा प्रश्न नाही, तर त्यांना होत असलेल्या त्रासाचा हा परिणाम आहे. म्हणून विदर्भामध्ये आणि मराठवाड्यामध्ये काही अंशी पर्सेंटेज घटलेलं आहे.